नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 14 सप्टेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपण बघतो की सायली आणि अस्मिता सायलीच्या खोलीत बसलेले असतात. अस्मिता सायलीला पटवून देत असते की कसं तिला मेकओव्हर करण्याची गरज आहे, म्हणजे अर्जुन तिच्यात इंटरेस्टेड राहील. मग सायली म्हणते, "अस्मिता ताई, मला काही हे सगळं जमत नाही हो." मग अस्मिता म्हणते, "मी कशाला आहे? आजपासून माझी खोली म्हणजे तुझं मेकअप रूम. फक्त इकडे येऊन तू कपडे चेंज कर. अर्जुन तुझ्यात असा गुंतेल ना की तुझ्याला कळणार पण नाही." इकडे आपण बघतो की कोर्टामध्ये तन्वीचा वकील तन्वीची बाजू मांडत असतो. तो तन्वीला बरेच प्रश्न विचारतो की साक्षी आणि महिपतचा तुझ्याशी संबंध कसा आला आणि तो कशा प्रकारे तुला धमकावत होते. त्यावेळी तन्वी सांगते की माझ्याकडे कॉलेजची फी भरण्याचे पैसे नव्हते. त्यावेळी साक्षीने मला पैसे उधारीवर दिले. पण ते पैसे मला परत करणं शक्य नव्हतं. त्यावर मग महिपत आणि साक्षीने माझ्यावर दबाव आणायला चालू केलं. त्यांनी सांगितलं की कोर्टात माझ्या बाजूने साक्ष दे, नाहीतर तुला चौपट पैसे द्यावे लागतील. इकडे आपण बघतो की अर्जुन आणि चैतन्य पोलीस स्टेशनमध्ये रेजिस्टर चेक करतात. त्याच्यामध्ये त्यांना दिसतं की मधुभाऊंनी सांगितलं होतं त्यांना की आश्रमातून 20 गाठोडी गेलेली, पण रेजिस्टरमध्ये 18 गाठोड्यांचाच उल्लेख आहे. म्हणजेच 2 गाठोडी पोलीस स्टेशनला पोचलीच नव्हती. पुढे आपल्याला दाखवतात की कोर्टामध्ये तन्वी महिपतचं नाव घेऊन सांगते की महिपत कसा तिला धमकावत असायचा, कारण तिने फीजचे पैसे परत केले नव्हते आणि त्यामुळे तिला कोर्टात नेहमी खोटं बोलायला लागलं. त्यावर महिपत चिडून ओरडतो. तो म्हणतो, "ही इतकं खोटं बोलणारी मुलगी आहे ना जज साहेब, पैशासाठी स्वतःच्या बापाला पण विकेल, असली औलाद आहे ही." त्यावर जज साहेब म्हणतात की "मिस्टर महिपत, तुम्हाला बोलण्याची संधी मिळेल, तुम्ही आता गप्प बसा." इकडे आपण बघतो की रविराज आणि प्रतिमा सुमनला त्यांच्या खोलीत घेऊन बसतात आणि तिची चौकशी करत असतात. ते तिला म्हणतात की ह्यावेळी नक्की काहीतरी गडबड आहे. तू एवढी अस्वस्थ असूच नाही शकत. नागराजने काही केलंय का? काही बोललाय का तो तुला? सुमन, तू मन मोकळेपणाने सांग, नाहीतर तुझीच अशी खराब हालत होत राहील. मग सुमन म्हणते, भाऊजी, तुमचं म्हणणं बरोबर आहे. मला नागराजचं वागणं काही व्यवस्थित वाटत नाहीये. ते हल्ली खूप चुकीचं वागतात. ती पुढे बोलणार तेवढ्यात नागराज तिकडे येतो आणि नागराज म्हणतो, "काय वागणं तुला चुकीचं वाटतंय? काय सांगतेस दादाला?" त्यावर रविराज म्हणतो, "नागराज, ही बायकोशी बोलण्याची काय पद्धत नाहीये. एवढा आवाज चढवून कशाला बोलतोस?" त्यावर नागराज म्हणतो, "दादा, तिच्या ह्याच कंप्लेंट्स असणार ना, की मला काय हे सिनेमाला नेत नाहीत, हॉटेलमध्ये फिरवत नाहीत, हेच बोलायचंय ना." आणि त्यावर रविराज म्हणतो की "हो, पण बायकोशी बोलण्याची काही पद्धत आहे का नाही? शांतपणे बसून बोल ना तिच्याशी. हे काय वागडं झालं तुझं?" मग नागराज म्हणतो, "ठीक आहे, मी शांतपणेच बोलतो." आणि सुमनला खेचून तो दुसऱ्या खोलीत घेऊन जातो. इकडे आपण बघतो की चैतन्य आणि अर्जुनला बातमी समजते की तन्वीचा वकील नक्की कोण आहे. लगेचच चैतन्य मग त्या वकिलाच्या ऑफिसमध्ये फोन करतो. त्यावर त्याला कळतं की ते वकील आज कोर्टात त्यांची पेशी आहे म्हणून गेले आहेत. ते ऑफिसमध्ये नाही आहेत. मग चैतन्य ही गोष्ट अर्जुनला इन्फॉर्म करतो. अर्जुन म्हणतो की आज कोर्टात गेलेत? कोणती केस प्रेझेंट करतायत ते? हे आता आपल्याला शोधून काढायलाच हवं. इकडे आपण बघतो की नागराज सुमनला त्याच्या खोलीत घेऊन जातो आणि तिची मान आवळतो. म्हणतो, "तुला काय बोलायचं ते आत्ता बोल. बोलशील काय पुन्हा? नाहीतर बघ तुला मी काय करतो." श्वास अडकलेला असतो सुमनचा. रडत रडत ती खाली बसते. इकडे आपण बघतो की अस्मिता सायलीला मस्तपैकी रेडी करून खाली आणते. सगळे तिचं नवरूप बघून हरकून जातात. सगळे तिचं कौतुक करत असतात. तेवढ्यात तिकडे अर्जुन येतो आणि अर्जुन फोनवरच बोलत असतो. तो सायलीकडे दुर्लक्ष करून पूर्णपणे त्याच्या खोलीत निघून जातो आणि विमलला त्याचा डब्बा हातात देतो. प्रतापराव आणि कल्पना खूप चिडतात. ते म्हणतात की एवढी कसली कामं ह्याला? सायलीला त्याने बघितलं देखील नाही. बिचारी सायली, किती वाईट वाटलं असेल. त्यावर कल्पना म्हणते की सायली, तू काही दुर्लक्ष कर ह्याच्या वागण्याला. तो असाच आहे अर्जुन. त्याला एकदा कामात घुसला ना की दुसरीकडे कुठेच लक्ष नाही राहत. सायली मनात म्हणते,
ह्यानं एवढं कसलं काम आलंय की माझं नवं रूप सुद्धा ह्यानी बघितलं नाही. मग अस्मिता म्हणते, सायली ह्याची खोड तर मोडायलाच पाहिजे. प्रतापराव म्हणतात, हो सायली, एक काम कर, तो तुझ्याकडे दुर्लक्ष करतोय ना, तू पण त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष कर. एक काम कर, कुठेतरी लपून जाऊन बस, म्हणजे कधी ना कधी ते तुझं शोध घेत येईलच. त्यावर अस्मिता म्हणते, हो, ही कल्पना एकदम छान आहे, त्याला धडा शिकवलाच पाहिजे. मग विमल म्हणते, पण अर्जुन सर चिडले तर? कल्पना म्हणते, चिडू देत, काय चिडायचं ते, अद्दल तर त्याला घडलीच पाहिजे. मग अर्जुन त्याच्या खोलीत सायलीची वाट बघत असतो, त्याला कॉफी हवी असते. तो हाका मारायला सुरुवात करतो की बायको, मला कॉफी तर आणून दे, कुठे गेलीस? खाली जाऊन बघतो तर सायली गायब असते आणि सगळे मस्तपैकी कॉफी पीत बसलेले असतात. ते विमलची कौतुक करतात की विमल, किती छान कॉफी बनवलीयस ग तू. पण अर्जुन सायलीला शोधत असतो. तो सगळ्यांना विचारतो की सायली कुठे आहे नक्की, पण कोणी उत्तर देत नाही. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की सगळे डायनिंग टेबलच्या इथे जमा झालेले असतात आणि गप्पा मारत असतात की आता गणपती तर झाले, आता पुढे काय? त्यावर सायली म्हणते, आता दसऱ्याची तयारी करायला सुरू करू. इतक्यात आपल्याला दाखवतात की तन्वी आणि अश्विन घरी येतात पुन्हा. तन्वी म्हणते, दसऱ्याची तयारी करायलाच तर मी आली आहे, आणि ती एंट्री मारते घरात. तिला बघून सगळे चिडतात. ती आत यायच्या आधी सायली म्हणते, तुला या घरात प्रवेश करण्याची बंदी आहे, तू कशी आलीस? त्यावर अश्विन काही बोलायच्या आतच सायली तन्वीच्या एक कानाखाली लावून देते. अश्विन हे बघून जाम भडकतो. तेव्हा अश्विन म्हणतो की कायद्याने तिची सुटका झालेली आहे. पण सायली काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीतच नसते. ती तन्वीचा हात धरून तिला गेट बाहेर हाकलते आणि म्हणते, ह्या घरात पुन्हा प्रवेश केलास तर तू याद राख. आणि अश्विन आणि तन्वी दोघांनाही घराबाहेर काढते. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कॉमेंट्समध्ये कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.